श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री कुबेराय नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. लक्ष्मी कुबेर यांचं पूजन ज्या दिवशी दिवाळीमध्ये केलं जातं, दिवाळी सणाची खऱ्या अर्थानं ज्या दिवशी सुरुवात होते तो दिवस म्हणजे धनत्रयोदशी. लक्ष्मी कुबेर पूजनासोबतच या दिवशीचा सर्वात महत्त्वाचा विधी म्हणजे यमदीपदान. दक्षिण दिशेला दिवा लावून त्याची ज्योत दक्षिणेकडे करून यमधर्माला अशा पद्धतीनं दीपदान केलं जातं. आपल्या कुटुंबाचं अपमृत्यूपासून संरक्षण करावं अशी यमधर्माला विनंती केली जाते. यमदीपदान विधिवत कसं करावं, कोणता मंत्र म्हणावा, यमदीपदान कोणी करावं, यमदीपदान करण्याची योग्य पद्धत कोणती, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा. धनत्रयोदशीची विधिवत शास्त्रोक्त पूजा कशी करावी हा व्हिडिओ मी याआधीच अपलोड केला आहे. त्यामध्ये देखील यमदीपदानाची माहिती सांगितली होती, परंतु आता आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत. तसंच यमदीपदानाविषयी आपल्या काही शंका आहेत, त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. यमदीपदान कोणी करावं? आपल्या घरातील स्त्री किंवा पुरुष कोणीही यमदीपदान करू शकतं. मात्र यमदीपदान केल्यानंतर यमधर्माला प्रार्थना करताना घरातील सर्व सदस्यांनी सहकुटुंब सहपरिवार यमधर्माची प्रार्थना करायची. अपमृत्यूपासून आमच्या कुटुंबाचं रक्षण कर अशी विनंती त्यांना करायची. यमदीपदान केव्हा करावं? धनत्रयोदशीची पूजा आपल्याला करायची आहे 29 ऑक्टोबर 2024 रोजी. आपली पूजा झाल्यानंतर संध्याकाळी साधारण 8:30-9:30 वाजेपर्यंत आपण यमदीपदान करावं. यमदीपदान म्हणजे काय? मृत्यूची देवता यमराज. जरी आपण यमराजाला दीपदान करणार आहोत, त्यांना विनंती करणार आहोत, तरी देखील हा एक शुभविधी आहे, लक्षात ठेवायचं. धनत्रयोदशीच्या दिवशी जो कोणी यमधर्माचं स्मरण करून यमदीपदान करेल त्याच्या कुटुंबाचं अपमृत्यूपासून संरक्षण होईल. त्याच्या कुटुंबाला अपमृत्यूचं भय राहणार नाही. यमराजानं स्वतः असं वरदान दिलं आहे. यमदीपदान म्हणजे काय? धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला आपल्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला दक्षिणेकडं ज्योत करून मातीचा किंवा कणकेचा एक दिवा किंवा 13 दिवे लावले जातात, ज्यांची ज्योत दक्षिण दिशेकडे केली जाते. दिवा प्रज्वलित करून त्याचं पूजन केलं जातं. यमधर्माचं स्मरण करून सहकुटुंब सहपरिवार आमच्या कुटुंबाचं अपमृत्यूपासून संरक्षण कर अशी यमधर्माला विनंती केली जाते. याला म्हणतात यमदीपदान. यमदीपदान कसं करावं, नेमकं विधी काय आहे? 2 प्रकारे आपण यमदीपदान करू शकता. यमदीपदानाची पहिली पद्धत, एक दिवा प्रज्वलित करायचा, सोबत 2 मुटके करायचे. दिवा आपण कणकेचाही घेऊ शकता, मातीचाही घेऊ शकता. आणि दुसरी पद्धत, कणकेचे 13 दिवे किंवा मातीचे 13 दिवे म्हणजेच 13 पणती अशा पद्धतीनं दक्षिण दिशेला दक्षिणेकडे ज्योत करून प्रज्वलित करायच्या. अशा 2 प्रकारे आपण यमदीपदान करू शकता. कणकेचा जर आपण एक दिवा प्रज्वलित करणार असाल, त्यासोबत 2 मुटके व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे बनवायचे आणि दिव्यासोबत ठेवायचे. कणकेचा दिवा बनवताना कणिक घ्यावी, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, मीठ टाकू नका. आणि या कणकेपासून अशा पद्धतीनं 1 किंवा 13 दिवे बनवावेत. 2 मुटके देखील आपण बनवावेत. दिवे प्रज्वलित करताना एक महत्त्वाची गोष्ट, आपण 1 किंवा 13 दिवे जे बनवणार आहात, कणकेचे बनवा किंवा मातीचे बनवा. वात ठेवताना जोडवात ठेवायची, म्हणजे 2 वाती एकत्र करून वात लावायची. कारण हे शुभ कार्य आहे. कुठलंही शुभ कार्य करताना दिवा ज्या वेळेला आपण प्रज्वलित करतो त्यावेळेला जोडवातच प्रज्वलित करावी. तेल कुठलं घ्यावं? मोहरीचं तेल घेतलं अतिउत्तम. नसेल तर आपण आपल्या घरात जे तेल वापरत असाल दिव्यासाठी ते तेल घ्यावं. 13 दिवे का घ्यावेत? 13 दिव्यांमागं शास्त्र असं आहे की सजीव, कुठलाही सजीव असेल, प्राणी असेल, मनुष्य प्राणी असेल, त्याच्या शरीरामध्ये 13 वायू कार्यरत असतात, ज्यामुळं त्या देहाचं चलनवलन सुरू असतं. या 13 वायूंपैकी कुठलाही एक वायू जर दूषित झाला तरी तो प्राणी बेशुद्ध पडतो किंवा त्याचा मृत्यू होतो. 13 दिवे हे 13 वायूंचं प्रतीक म्हणून प्रज्वलित केले जातात आणि या 13 वायूंचं अशा पद्धतीनं संरक्षण व्हावं अशी यमधर्माची प्रार्थना केली जाते 13 दिव्यांचं यमदीपदान करून. त्यामुळं आपल्याला जर शक्य झालं कणकेचे 13 दिवे बनवावेत किंवा 13 पणत्या ठेवून अशा पद्धतीनं आपण यमदीपदान अवश्य करा. नाही जमलं हरकत नाही, एकच दिवा ठेवा, कणकेचा करा किंवा पंती ठेवावी.
दक्षिण दिशेकडे त्याची ज्योत करायची. घराच्या बाहेर दक्षिण दिशेला दिवा ठेवून द्यायचा. आता आपण यमदीप दानाचा विधी बघूया. प्रथम काय करायचं, धनत्रयोदशीची पूजा करून घ्यायची. मातीचा किंवा कणकेचे अशा पद्धतीनं दिवे तयार करायचे, त्यामध्ये तेल घालावं, जोडवात घालायची. आता पुढील मंत्र म्हणायचे आणि आपण सर्व देवांचं स्मरण करणार आहोत. ओम श्री विष्णवे नमः, ओम श्री महागणपतये नमः, स्वामी समर्थाय नमः, ओम श्री कुलदेवताय नमः, ओम श्री वास्तुदेवताय नमः, सर्वभ्यो देवेभ्यो नमः. सर्व देवतांचं अशा पद्धतीनं स्मरण केल्यानंतर आता आपण संकल्प करणार आहोत. आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्यावं आणि म्हणायचं, मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम परमेश्वर प्रीत्यर्थम मम अपमृत्यू विनाशार्थ यमदीपदान करिष्ये. हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं. माझ्या कुटुंबाचं अपमृत्यूपासून संरक्षण होण्यासाठी मी यमदीपदान करत आहे, असा या संकल्पाचा अर्थ आहे. आता काय करायचं, आपण जर एक दिवा लावणार असाल किंवा 13 दिवे लावणार असाल, 13 दिवे असतील एखाद्या तामणात घ्या किंवा ताटात घ्यावेत. एकच दिवा घेणार असाल तो देखील ताटात घ्या. त्यासोबत 2 मुटके घ्यायचे. जर आपण कणकेचा दिवा लावणार असाल, मातीचा दिवा लावणार असाल तर फक्त मातीचा दिवा घ्या. आपल्या पूजेच्या समोर हे दिवे ठेवायचे. पूजेसमोर त्यांचं पूजन करायचं. त्यांना हळद कुंकू अक्षता एखादं फूल वाहावं. पुढील मंत्र म्हणायचा, ओम श्री दीपदेवताभ्यो नमः. आता हे दिवे आपण घराच्या बाहेर दक्षिण दिशेला प्रज्वलित करणार आहोत. घराच्या बाहेर आता जर आपण फ्लॅटमध्ये राहत असाल, बऱ्याच वेळा जागेची अडचण असते. मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला की घरात ठेवले तर चालतील का? तर यमदीपदान हे आपण घराच्या बाहेरच दक्षिण दिशेला ठेवावेत. आपण टेरेसवर ठेवावे, गॅलरीत ठेवू शकता किंवा खाली जर आपल्या पार्किंगमध्ये जागा असेल त्या ठिकाणी ठेवा. समजा घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडची जागा जर मोकळी नसेल तर काय करायचं, आपण आपल्या घराच्या बाहेर जमेल तिथे दिवा ठेवावा. मात्र त्याची जी ज्योत असते ती दक्षिण दिशेकडे करावी. समजा 13 दिवे ठेवले, सर्व दिव्यांची ज्योत आपल्याला दक्षिण दिशेकडे करायची आहे, एवढं लक्षात ठेवा फक्त. दक्षिण दिशेला आपल्याला दिवे ठेवायचे आहेत. ज्या जागेवर आपण दिवे ठेवणार असाल प्रथम ती जागा स्वच्छ करून घ्या. कुंकुवानं त्या ठिकाणी स्वस्तिक काढायचं, त्यावरती हे ताट ठेवून द्यायचं दिव्याचं. कारण दक्षिण दिशा ही यमधर्माची दिशा आहे. एक दिवा असेल किंवा 13 दिवे असतील, सर्व दिव्यांची जी ज्योत असते ती दक्षिण दिशेकडे करायची. आता त्या ठिकाणी दिवे प्रज्वलित करायचे. पुन्हा दिव्यांचं पूजन करायचं. हळद कुंकू अक्षता एखादं फूल वाहावं. ओम श्री दीपदेवताभ्यो नमः, गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. घरातील सर्व सदस्यांनी त्या ठिकाणी यायचं. दोन्ही हात वर करून यमधर्माचं दर्शन घ्यायचं. यमधर्माला प्रार्थना करायची, माझ्या घराचं, माझ्या संपूर्ण कुटुंबाचं अपमृत्यूपासून संरक्षण कर, अशी प्रार्थना यमराजाला करायची. पुढील मंत्र म्हणायचा, मृत्युनापाशदंडाभ्याम कालेन शामया सह त्रयोदशाम दीपदानात सूर्यजः प्रियताम मम. या मंत्राचा अर्थ असा आहे की हे यमराजा, मी सहकुटुंब सहपरिवार तुझ्या स्मरणार्थ हे दीपदान करत आहे. माझ्या कुटुंबाचं अपमृत्यूपासून संरक्षण करावं. आपल्या कुटुंबाच्या दीर्घायुष्यासाठी यमराजाची प्रार्थना करायची, दिव्यांना नमस्कार करायचा. अशा पद्धतीनं विधिवत आपल्याला यमदीपदान करायचं आहे. रात्रभर हे दिवे अशाच पद्धतीनं ठेवायचे. दिवे असे शांत होऊन द्यायचे. बऱ्याच वेळा रात्रीतून हे दिवे प्राणी खातात, खाऊन द्या. दिवे दक्षिण दिशेकडे ज्योत करून प्रज्वलित करण्याला महत्त्व आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तरपूजा करायची. सकाळी उठल्यानंतर या दिव्यांवरती थोड्याशा अक्षता व्हायच्या, दिव्यांना नमस्कार करायचा आणि दिवे तिथून हलवायचे. दिव्यांचं काय करायचं, हे दिवे आपण पाण्यामध्ये विसर्जित करा. बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला होता की हे दिवे गाईला खायला दिले तर चालतील का? तर मी आपल्याला सांगेल की गाईला देऊ नका, त्यापेक्षा आपण पाण्यामध्ये विसर्जित करा. जवळपास पाणी नसेल, एखाद्या निर्जन जागी त्या ठिकाणी दिवे ठेवून द्या. यमधर्माचा हा जो मंत्र आहे 11 वेळेला 21 वेळेला या दिवशी अवश्य पठण करा. मी आपल्या चॅनलवर नक्की अपलोड करेल, आपण ऐकून सोबत पठण करा. 2-3 महत्त्वाच्या गोष्टी या विधीमध्ये आहेत, त्या लक्षात ठेवायच्या. आपण एक दिवा लावू शकता किंवा 13 दिवे लावू शकता. दिवा हा आपण कणकेचा लावू शकता,
मातीचा दिवा देखील चालेल, म्हणजेच मातीचा एक दिवा म्हणजेच पणती किंवा 13 पणत्या आपण ठेवू शकता. दिव्याची ज्योत आपल्याला दक्षिण दिशेकडे करायची आहे. समजा आपल्याला घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे जागा नसेल, आपण घराजवळ कुठेही घराच्या बाहेर लगेच आपण दिवा ठेवू शकता. खिडकीमध्ये बाहेरच्या बाजूने दिवा ठेवू शकता, टेरेसवर ठेवा, मात्र त्याची ज्योत दक्षिण दिशेकडे करावी. तर अशा पद्धतीनं आपण धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी पूजा झाल्यानंतर यमदीपदान विधिवत अवश्य करावं. ही माहिती आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त भक्तांपर्यंत, सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचवा. आपल्या अजूनही काही शंका असतील मला नक्की विचाराव्यात. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.